रायगड जिल्ह्यात 25 मे पर्यंत 65 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला। टँकरमुळे 64 गावं 230 वाड्यातील 1,13,701 नागरिकांना दिलासा मिळाला आहे। भिवंडी तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। आदिवासी कुटुंबाच्या आधार कार्ड, रेशन कार्ड आणि जन्म दाखल्यासाठी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे। धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेनं धरणे आंदोलन केलं। शासनानं काढलेल्या नवीन वाहतूक आणि हाताळणी परिपत्रकामुळे हमाल कामगार आक्रमक झाले। अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबीजकडून तयारी सुरू करण्यात आली। मार्डी रोडवरील महाबीज कार्यालयात सोयाबीन, तूर, उडीद, संकरित मका यासह विविध बियाणांचे पॅकिंग युद्धपातळीवर सुरू आहे। 12 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 11 रुपये 16 पैसे आणि डिझेल 99 रुपये 81 पैशांनी मिळत आहे। भिवंडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। मंगल बाजार, तीनबत्ती मार्केट, भाजी मार्केट, क्वार्टर गेट परिसरातून पोलिसांनी पथसंचलन केलं। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात हिंगोलीत काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केले। डिझेल टंचाई दूर करून शेतकऱ्यांना तातडीनं पुरवठा करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला। जोरदार वादळी वाऱ्यामुळे छताचा काही भाग कोसळला, छप्पर उडालं। त्यावेळी कुठलं विमान दाखल नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सांगलीत हरिपूर संगमावर तब्बल 42 किलोचा मासा गळाला लागलाय। हा मासा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। नदीपात्रात एवढा मोठा मासा मिळणं हा एक मोठा कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय बनलाय। शेतजमीन तयार करताना चालकाचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू झालाय। रोटर करत असताना तोल चालक रोटरमध्ये अडकला। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातली ही दुर्दैवी घटना आहे। पाडळसरे धरणावरील अमळनेरची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर। या योजनेमुळे 24 तास पाणीपुरवठा होईल। आमदार अनिल पाटील यांनी कामाची पाहणी केली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलंय। अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन बंद आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। मशागतीला पावसाचा फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। बालेगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली। मान्सूनपूर्व पावसानं लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा इथं वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। आगीत गोठ्यातील गाय, वासरं, घोडे आणि शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होते। बीडमधील पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। प्रशासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। अमरावती शहरात पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। अंजनगाव सुरजी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात आग लागून 2 दुकानं जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आगीत 15 ते 16 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। वर्ध्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। शहरात वातावरण थंड झालंय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चित्ते पिंपळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पाऊस आल्यानं परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झालाय। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाचा शेवटचा दिवस आहे। प्रवासी बोट किल्ले वाहतूक 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे। त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या। डाळिंब बाग उन्मळून पडली आहे। शेतकरी हतबल झाले असून सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आलाय।
सर्जिकल साहित्य खरेदीमध्ये तब्बल 4,87,00,000 भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याचा साई भक्तांना फटका बसलाय. शिर्डी परिसरातील 6 पेट्रोल पंप बंद करण्यात आले. सरकारनं पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक करून उपलब्ध करून द्यावा आणि वाढते दर तातडीनं नियंत्रणात आणावे अशी अर्थ मागणी सर्वसामान्यांनी केली आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री इथं 11 केव्ही उपकेंद्रांतर्गत नालेवाडी, रेणापुरी, गोंदी, शहागड या गावातील शेतीपंपाला वीज पुरवठा होतो, पण गेल्या 15 दिवसांपासून पुरवठा खंडित करण्यात आलाय. मालेगाव तालुक्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक संकट ओढावलंय. मोठ्या मेहनतीनं पिकवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते. कांद्याचे भाव सातत्यानं कोसळणं सुरूच आहे. कांदा उत्पादकांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शेतकऱ्यांच्या प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्या अशी मागणी किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी सहपरिवार साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शंकर महादेवन यांचा सत्कार केला. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालय रिसोड इथे घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकरी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. बुलढाण्याच्या जामोदमध्ये 4 मुलांना मारून बापानं आत्महत्या केली. बायकोसोबत भांडण, मुलांच्या जीवावर बेतलंय. विजय मुसा किराडिया असं बापाचं नाव आहे. अकोल्यातल्या दहीहंडा इथं पावसानं हजेरी लावली. अकोला ग्रामीण भागात पावसाच्या सरी कोसळल्यानं वातावरणात मोठा बदल झालाय. चिपळूणमधील वालोपे इथं दुचाकी आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय. अपघातात 4 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांचाही मृत्यू झालाय.